गालिबनी एकदा म्हटलं होतं की दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। मी याच्यावर एवढंच म्हणेन, दिल बहलाने के लिए तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल। पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे, मोदीजी जिंकल्यात 2014ला, होतं 15 वर्षापासून होतं। त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत, जनतेने आपल्याला का नाकारलाय, तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही। लाडक्या बहिणीमध्ये 26 लाख लोकांनी गैरफायदा घेतलेला, अनेक म्हणजे मुंबई असो पुणे असो अनेक मोठ्या शहरांमध्ये यांचा लाभ आहे। त्या संदर्भात आता आमची चौकशी चाललेली आहे। जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद केला जाईल। सुद्धा मतचोरीचा एकदा पुन्हा ऐसा है कि गालिब ने कहा था दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। बस वही मैं कहना चाहता हूँ, ये अपना दिल बहला रहे हैं और अपने कार्यकर्ताओं को बताने की कोशिश कर रहे हैं कि अपन तो जीत ही रहे थे, अपनी हार में कोई षड्यंत्र है ताकि कार्यकर्ता बिखर न जाए। लेकिन मैं उनको इतना ही कहना चाहता हूँ, जब तक अपनी हार का आत्मचिंतन ये नहीं करेंगे तब तक ये नहीं जीतेंगे। लोगों ने मोदी जी को चुनकर दिया है, लोगों ने हमको चुनकर दिया है। जब तक लोगों का अपमान करते रहेंगे और जब तक झूठ बोलते रहेंगे तब तक ये कभी जीत के नहीं आ सकते। खड़गे जी ने ये कहा है कि मोदी जी बहुत मनमोहन जी जो काम करते थे बोलते कम थे। क्या खड़गे जी ने कहा है मोदी जी बोलते बहुत है, काम कम करते हैं। अरे खड़गे जी का वगैरह मुझे क्यों पूछते हो? खड़गे जी बहुत चीजें बोलते रहते हैं, थोड़ी गंभीरता से लेते हैं हम लोग। गंभीरता से लेने वाले लोग थोड़ी है ये। देवेंद्र जी, राज ठाकरे आपल्याला वारंवार भेटतात, मग तिथे ठाकरे बंधूंची ऍक्च्युअली हे सुरू का आहे राजकारण, ते लोकही भ्रमित। लोकांना भ्रमित होण्याचं कारण नाही। आमची महायुती अभेद्य आहे, आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत। आम्हाला कोण भेटतं याच्यावरनं युत्या ठरत नसतात, कोण भेटतं याच्यावरनं राजकारण होत नसतं। राजकारणामध्ये महायुतीच लढेल आणि महायुती। देवेंद्र जी, हिंदी में इंग्लिश स्मार्ट विलेज के बारे में तर नागपूरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या बोलत होते। विरोधकांच्या मतचोरीच्या आरोपांवर देखील फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। लोकांनी आपल्याला का नाकारलंय ते पाहावं अशी टीका किंवा असं प्रत्युत्तर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। नागपूरमधून ते सध्या बोलत होते। त्याचबरोबर बोगस लाडक्या बहिणींच्या सगळ्या घोटाळ्यावर देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे। आमची महायुती ही अभेद्य आहे, कोण भेटतं यावरून ठरवू असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्याचबरोबर विरोधकांनी जे मतचोरीचे आरोप केलेले आहेत त्यावरती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे। राहुल गांधी यांची सध्या मतदार अधिकार यात्रा सुरू आहे आणि त्याच आरोपांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरती टीका केलेली आहे। तर आमची महायुती ही अभेद्य आहे असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। नागपूरमधून ते सध्या बोलत होते आणि विरोधकांच्या टीकेला त्यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलंय। पुढची बातमी पाहूयात।